तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सुकृताची जोडी वरण विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी वरण विठ्ठली आवडी पहा विठ्ठल भरवा पहा माधव भरवा पहा विठ्ठल भरवा पहा माधव भरवा
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि 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 सारा सार विचार करा उठा उठी सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबा ते नाम धरा कंठी विठोबा सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा नाम धरा कंठी विठोबा दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट राल दुर्घट भव सिंधू जलमुनिया तुली वाचे स्वरे राम जलमुनिया तुली वाचे स्वरे राम धरी हाची नेम हर निसी दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दाराल दुर्घट भव सिंधू तू प्राहने कोटी कुरिते पुनित प्राहने कोटी कुरिते पुनित भावे गाता जितो विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दाराल दुर्घट भव सिंधू धोबार कुमार धोबार कुमार जय जय धोबार कुमार जय जय धोबार कुमार जय जय धोबार कुमार हरि हरि जय धोबार कुमार जय जय धोबार कुमार हॅलो आवाज का असा होतोय मागच्यांचा हॅलो त्याच्यामुळे आम्ही मागतोय त्याला जरा फिरव त्याला फिरव अजून माहिती नाही तर स्पीकर तरी तिकडे फिरव
हॅलो इकडे केलास तरी चालेल. इकडे करा अजून. हॅलो आता हॅलो हरी हॅलो 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 हरी आय सारा सार विचार करावो टाऊटी 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 नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतनी निरसल संकट दयाच्या चिंतनी निरसल संकट नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतनी निरसल संकट दयाच्या चिंतनी निरसल संकट कराल दुर्गत भव सिंधू कराल दुर्गत भव सिंधू दयाच्या चिंतनी निरसल संकट दयाच्या चिंतनी निरसल संकट कराल दुर्गत भव सिंधू कराल दुर्गत भव सिंधू दयाच्या चिंतनी निरसल संकट दयाच्या चिंतनी निरसल संकट विठ्ठल 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 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भगवान परशुराम भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज
उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तरार दुर्घट भव सिंधू जलमुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अनसी तयाच्या चिंतने निसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीते उन्नीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठला विठ्ठल 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 सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे भीमरत्या वरा पुण्डलिकायति मुनीन्द्रैः समागत दिष्टंबरानंदकंदो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा याद यादा करुणा करा याद यादा तुझा नादलो पावन झालो चला करुणा करा दयाला करुणा करा दयाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निद चरणा तुमच्या लागलो निद चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुक या देवा हो त्यावरी न करावे सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुक या देवा यावरी न करावा देवा श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रास्तुत प्रसंगी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग जगतवन्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातला भगवंत कशा रीतीने आपल्याला प्राप्त होतो ह्याचा उद्देश सांगण्याकरता विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचा कर्तव्य आहे की आजचा जो कार्यक्रम आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये कुडगिरी गावामध्ये आणि माझं गाव पलीकडच आहे बाजूला कुठलं काय की नाही म्हणजे आपण परिचयाचे
पण मी कीर्तनकार आहे कुडकीकरांना माहिती नाही. अचानक आम्हाला आता असं कीर्तन सेवा करण्याची संधी तुमच्याकडे मिळाली. आम्हाला पण असाच अध्यास असतो, कुठल्या गावामध्ये कीर्तन झालं नाही की आपल्याला करावं असं वाटतं. बघा पूर्व पुण्य बघा बघा, सारासार विचार आमच्या मनामध्ये काहीतरी विचार होता असेल आणि कोंडव भगवंताचं नाव काय आहे? कोंडेश्वर भगवंताचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानच्या कार्यक्रमाने तिसऱ्या सत्यनारायणाची महापूजा सालाबाद प्रमाणे ना किती वर्ष झाली कार्यक्रमाला देवस्थान स्थापना होऊन आपण जी सत्यनारायणची पूजा करतो त्या पूजेला किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. बघा म्हणजे 25 वर्षानंतर आम्हाला कीर्तनकाची म्हणजे सेवा प्रारब्ध झाली. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड होण्याकरता. पहा आपण जेव्हा विचार चांगल्या वृत्तीचे करतो, जगद्गुरु तुकोबार आपल्याला अभंगातून काय सांगतात? अभंगाचा थोडासा अभंगाला धरूनच कीर्तन करणार, कारण आपल्याकडे वेळ मुळातच कमी आहे. बा काहीतरी एकदाच करा, खारपूर खुरकूर काय काय करू नको. म्हणजे इकडे माझी लिंक चुकते, मला फक्त अर्धा तासच उरलाय आता, आहे की नाही? सारासार विचार करा. आपल्याला विचार करायला सांगतायत. कोण सांगतायत बरं? अनेकडे कोण सांगतायत का? नाही. आपल्या वाचनाप्रमाणे ह्या जगामध्ये संत किती झाले? 200 किती महाराज झाले? 252. किती संत? 252. आणि या 252 पैकी 52 संत या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले आणि ह्याच भूमीमधले 3 संत जगद्गुरु झाले, आहे की नाही? पहिले जगद्गुरु कृष्ण वंदे, दुसरे काय म्हणलं बघा, दुसरेही आठवत नाही, शुक्राचार्य जगद्गुरु, आणि तिसरे कृष्ण वंदे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवलया, तुका झाला शीतळस भजन करा सावकाश. आपल्याला तुकोबार आहे. बघा कळसाचा जमिनीचं पायारोहण आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा ही पायारोहण होतं आणि ते पायारोहण झाल्यानंतर उभारलं जातं मंदिर आणि उभारल्यानंतर कळसरोहण जो होतो हा कळस तुकोबार आहेत आणि त्यांचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल 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 आपण पहा आजच्यापासूनच सुरुवात होते ना कार्यक्रमाची. म्हणजे आजचाच पहिला दिवस, आजच सगळं कार्यक्रम उरकतो. हा म्हणजे एकाच दिवसाचा कार्यक्रम असतो, पण त्या कार्यक्रमानंतर तुम्ही सकाळी सत्यनारायणाची पूजा की डायरेक्ट असं काय करता की पहिला सुरुवातीला भजन विजन तुमच्याकडे होत असेल ना, म्हणजे तुमचा आनंद आहे. म्हणजे हा जरी एका दिवसाचा कार्यक्रम असेल तरी आपण जो विचार करतो ह्या आपल्या कदमवाडी ना, कदमवाडीमध्ये हा सुख समजा, म्हणजे आपण जर सगळे मिळून जर चांगला विचार केला तर हे वर्षातून हा एक आनंद आहे की नाही. पहिलं नमन ठरलं होतं का? नव्हतं. का आनंद असावा? नमनाचे आमचा वाद नाही, कीर्तनकारांचा अजिबात वाद नाही. का? कारण हा सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे. नमनही चांगलं, कीर्तनही चांगलं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जर तुम्हाला हरिरूपासारखं जर करायचं असेल, त्या कोण नाथासारखं तुम्हाला जर देवस्थानासारखं जर व्हायचं असेल, तो देव आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, काय पाहिजे असेल? सुख. सुख कशामध्ये आहे मला सांगा? रोज कामाला गेल्यानंतर सुख आहे का? हा पैसा कमवला म्हणजे सुख आहे का? गाडी बंगला असला की सुख आहे का?
म्हणजे अति पैसा असेल त्यालाही सुख नाही, आहे की नाही? सामान्य पैसा आहे त्यालाही सुख नाही. मग सुख आहे तरी काय आहे? कशामध्ये सुख आहे? सुखा लागी करसी तनमोल तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्या प्रभू पंढरीसी परमात्म्याशी जाऊन भेटा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. प्रमाणात तरी द्या, एकट्याला बोंबलायला लावू नका. कालच्या पासून तेच करतोय. आज दुपारी पण पाचांगत कार्याचं कीर्तन करून आलो. आणि माईक इकडे बा असं का झालंय की मला समजत नाही. अशोक महाराज, माईक पाठच्यांच्या आवाजच येत नाही, बुवाचाच फक्त आवाज येतोय. विठाल 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 आपल्याला काय सांगायचं मत होतं की देव आपला करून घ्यायचा आहे. सारासार विचार बघा. विचार करायच्या अगोदर बोललो आणि नंतर विचार केला तर त्याचा फायदा होणार आहे का बाबा? फायदा होणार आहे का? नाही. मग अगोदर विचार करून जर बोललो तर चांगलं होईल ना. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा तुकोबाराई सांगतात सारासार विचार म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणाला विचार करायचा आहे. कोणता विचार करणार तुम्ही? ह्याचा बाण पुढे जाऊन आपल्याकडे किती येईल असा विचार करणार का? नाही करणार ना. मग सगळ्यांचं जर चांगलं बघा. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य, सर्वांना सुखात आनंदात, सर्वांचं भलं असं बोलल्यावर आपलं भलं होणार. तुम्ही म्हणाल फक्त देवा माझं भलं कर, बाकी सगळ्यांचं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा का. बघा, आपण जर चांगलं पाहिजे असेल म्हणजे सारासार विचार करण्यापुरतं जर पाहिजे असेल, सार कोणतं सार? सारासार विचार करा उठाउठी आणि नाम धरायचंय कंठी. कुणाचं? महाराजाचं. बरं, माझं नाव बॅनर वर, माझं नाव धरून चालेल? नाही चालणार. त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागणार. बरं, हे नाम मिळतं कुठून? श्री गुरु सारिका अष्टपदी रागा, 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 सारिका अष्टपदी रागा, सारिका अष्टपदी रागा. तेरा चलेगा कोना करी, तेरा चलेगा कोना करी, तेरा चलेगा कोना करी, तेरा चलेगा कोना करी. आजयाची कांता काय भिक मागे, आजयाची कांता काय भिक मागे, आजयाची कांता काय भिक मागे, आजयाची कांता काय भिक मागे. हो 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 हो. श्री गुरु सारिका अष्टपदी रागा, इतर चालिका कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. बरं, हे नाम कुठं म्हटलं? सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जाण्याचे, सद्गुरूंचं दर्शन घेतल्यानंतर ते नाम आपल्याला प्राप्त होतं. कसं होईल? त्या सद्गुरूंकडे गेलेलं नाम. बघा, तुम्ही जर इथं नामधारक कोण नसाल, नामधारक आहेत का? सद्गुरूंकडून नामधारण घेतलेले असे किती लोक आहेत? बरं, वयोवृद्ध आहेत का? की नवीन आमच्यासारखे नवीन? का आम्ही म्हातारे ना आहोत? आम्ही 45 असतो, तुझे अजून म्हातारे आणि होणारही नाही असं माझा अंदाज आहे. का? कारण आता आम्ही जे करतोय ते हे आपल्या स्वार्थासाठी नाही, जगाच्या कल्याणाला, संतांची बुद्धी, देह कष्टविती, परोपकार. आपल्याला हे काय करायचं? आपल्याकडे थोडस ज्ञान असणार आपल्याच लोकांना सांगायचंय. बघा, ही परंपरा आहे. बघा, स्त्री
श्री गुरु सारखा जरी असला तरी सुद्धा हे ज्ञान जिकडून प्राप्त झालं. पूर्वीच्या काळामध्ये एक गुरु एक शिष्य होता, आहे की नाही? एक गुरु एक शिष्य. त्या काळामधून ज्ञानेश्वर महाराजांनी हे गृह्य गुप्त होत ते काय केलं, प्रगट केलं. सांगण्यासारखं होत आहे पण माझ्याकडे आता 9:15 झाले. गुप्त केलं आणि हे जे गुप्त होत ते ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं. का? संध्याकाळी 6चा हरिपाठ, आमचा हरिपाठ सवडीनच. बरं आम्हाला यायला पण उशीर का होता? अर्धे कोंडमाळ्यातून येणार, अर्धे कुटऱ्यातून येणार, म्हणजे ही सांगड जमण्याकरता हा बरं आलो टाइमात, पण 2 गेलं पुढं आणि 10 आलं जागेवर. तो पण गोंधळ. आता तिकडं फोन लागत नाही. आता इथून पुढे गेल्यावर राजीवली रातांबी लागते. तिकडं माझी सासरवाडी आहे रातांबीकडं. का असं? म्हणजे आपल्याला नाती आहे तिथं, पण आपण कधी आलो कधी नाही येत, त्याच्यामुळे आपल्याला माणूस ओळखत नाही. का असं सांगावं लागतं? आपल्याला जो विचार करायचा आहे तो सगळ्यात उत्तम रीतीचा असावा. वर्षाने एकदा आपली भगवंताची एक साध्य पूजा म्हणजे वेळे अभावी आपण जी सत्यनारायणची पूजा करतो त्या पूजेमध्ये आता तुम्ही हा 1 दिवसाचा जो कार्यक्रम करणार त्याच्यामध्ये हरिपाठ झाला आणि हरिपाठ झाल्यानंतर काय होतंय? कीर्तन रूपी सेवा. बरं ही कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगी ध्यान दीप लावू जगी. बरं कीर्तनातच का नाचावं? वरातीत नाचलं तर महाराज चालणार नाही का? चालत ना. पण तुम्हाला जर जास्त आयुष्य काढायचंय, किती? पूर्वीची लोक 105 110 जगत होती, आता 50च्या आतमध्येच. गॅरंटी नो. का? बघा का असं होतंय? चुकली या वर्म फेरा पडणारच आहे. कारण आपलं कुठं तरी चुकतो. आता 3 दिवस पाऊस पडून गेला, हा टायमिंग आहे काय त्याचा? टायमिंग आहे का मला सांगा मंडळी? टायमिंग आहे का? ऐकताय ना इकडं? पाऊस आपल्याकडे कोणत्या टायमाला पडतो? किती तारखेला? 7 ते 10 बरोबर. मग 7 तारखेला आता हा 8 तारखेला मे महिन्यात पडला, काय कारण? बरं असं कुणाला विचार, मला बुवा तुमचा दोष. मला बुवा काय डोक्यावर काय कोणाच्या मिऱ्या वाटतोय का? तो त्याच्या अल्पबुद्धीच्या हिसाबाला तो सगळ्यांना चांगलंच राहायला सांगतो, चला म्हणतो. काय सांगतो? या रे लहान थोर या ती बळती नारी नर. बरं इथं असा कोणाला काय भेदभाव आहे का? नाही. या हरिपाठामध्ये तुम्ही जेवढे नाचाल तेवढ्या तुमच्या तांगड्या, तुम्ही टाळी वाजवलं तर ह्या 72 नाडी आहेत त्या कुठपर्यंत हितपासून त्या सगळ्या जुळलेल्या आहेत. बरं हिथं त्याचं कनेक्शन आहे. कुठं कनेक्शन आहे? ह्या हातावर. ह्या जर तुम्ही टाळ्या वाजवला तर तुम्हाला असं तसं काय होणार नाही. बरोबर की नाही? तुम्ही व्यवस्थित वाचा. जेव्हा विठ्ठल म्हणू तेव्हा टाळे ढोपतो सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचंच आहे. पण ते मी सांगतोय म्हणूनच त्या भगवंताला आवडलं तर सारासार विचार अभंगाचं प्रथम चरण. सारासार विचार सारासार विचार
का चिंतने निरसेल सकट कायका चिंतने 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 कायका चिंतने कायके चिंतने निरसेल सकट सरासर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी कुणाचे विठोबाचे बरं विठोबाचेच का धरा तो जगाचा परमात्मा पंढरीशी पांडुरंग युग्य 28 विठेवरी उभा आहे बरं तो उभा आहे म्हणून आपण उभे आहोत तो जर खाली बसला तर आपण का बघा 3.5 हाताचा हा नरदेह आपल्याला फुकट भगवंताने दान दिलेला आहे काय दिलेलं आहे दान दिलाय जन्माला आल्यावर त्याचं फक्त नामस्मरण करताय हा आपण गर्भात असताना त्या भगवंताचं त्याला वचन देऊन आपण ह्या भूतलावरती या भूमीवर मानव जन्माला आलो बरं नुसतं एकदाच आलो का 93 लक्ष आहे की नाही 93 लक्ष योनी फिरून 94 लक्षामध्ये आपण कोटी कोटी एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा आहे की नाही मग आपल्याला एका म्हणजे मुंगी असू झाड असू देत किंवा अनेक काही असू दे बैलगाड मंदिर हे सगळं आपल्याला एकदाच जन्माला येत नाही ते कोटी कोटी वेळा आपल्याला काय करावं लागतं जन्म घ्यावा लागतो आणि तो जन्म घेतल्यानंतर कधीतरी आपल्या हातून जर पुण्य घडलं तर भगवंत आपल्याला चांगला देह प्रगट करून देतो आता बघा त्याने एवढं सुंदर दिलंय काय काय तुम्हाला फुकट दिलंय 2 चांगले डोळे बरोबर आहे बरोबर त्या 2 डोळ्याच्या समोर काय दिलंय ते जर उलट असतं तर इकडे वास घेऊन इकडे खायला लागलं असतं ना बरं चांगलं दिलंय ना व्यवस्थित दिलंय बघा अगदी सुंदर असं रूप दिलंय तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सगळं दिलेलं आहे मग ते फुकट दिलेलं आहे त्याचं नाव घ्यायला आपल्याकडे वेळ आहे का खरं सांगा रात्रंदिवस आपल्याला नावच घ्यायचं आहे बघा त्या नागबाबांच्या प्रमाणामध्ये एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे झाले आठवीन वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे झाले
आठवीन पाय समाधान वेद आठवीन पाय समाधान वेद आठवीन पाय समाधान वेद आपल्याला सद्गुरूंकडे गेल्यानंतर जे ज्ञान भेटतं त्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. काय होते? आपण भगवंताला काय वचन दिलं होतं. ह्या जन्मात जर मी भगवंता या 9 महिने 9 दिवसातून जर सुखरूप जन्माला आलो आणि ह्या दुर्गणीतून मला सोडव, मी तुझं अखंड नामस्मरण केलं. किती लोक सकाळी सकाळी नामस्मरण घेतात हो? किती वेळा नामस्मरण करता तुम्ही? त्या भगवंताचं बरं यादगा ठेच लागली तर आई गच म्हणणार. देवाचं नाव कोण घेतं का? बरं, आई ही माता ही भगवंत म्हणजे जननी जगत माता आहे. तिचं नाव घेतलं तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतच. पण त्या भगवंताचं नामस्मरण आहे ते काय उघड आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. हा रोज संध्याकाळी हरिपाठ तुम्ही जर घरात केलात ना, तो संतांच्या संगतीत जाऊन करायला नको आहे. तो घरी सुद्धा आहे. एवढं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा नुसता नित्य नियमाने बरं तो 7 वाजता घरी करायला पाहिजे असं काय कुठं बांधलेलं आहे काय? सप्त्याचं टायमिंग आहे. त्या टायमिंग नुसारच करावं लागतं. पण घरामध्ये जरी कामावर उशिराला 8 वाजता आला तरी हरिपाठ करू शकतो. त्याला घरामध्ये अर्धा तासामध्ये हरिपाठ होतो. अर्धा तासामध्ये हरिपाठ होतो. आणि संतांच्या संगतीमध्ये किती लागतो? 1.5 तास लागतो. कसा लागतो तो? आनंदमय जर हरिपाठ करत असेल तर 1.5 तास. कसा करायला लागतो तो? 1.5 तास करावा लागतो. बरं, हे ज्ञान कुणापासून मिळतं? तर सद्गुरूंपासून मिळतं, आहे की नाही? सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे अभंगाचं 2य चरण. तयाच्या चिंतानी निर्जल संकट निर्जल संकट विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे. दुसऱ्या चरणात सांगतात काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्या नामस्मरणाने जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्ही त्या भव दुःखातून म्हणजे जे आपल्याला दुःख होणार आहे त्या दुःखातून तुम्ही निरसन कराल. कसं कराल? त्या जर बघा रात्रंदिवस हाच आमचा एकच अट्टास आहे. काय करायला पाहिजे? भगवंताचं नामस्मरण. तुम्ही सद्गुरू करा,
बरं, गुरु घेतल्या सद्गुरूची सेवा किंवा सद्गुरू कडून जे आलेलं नाम आहे ते तुम्हाला मिळल्याशिवाय तुम्ही त्यातून उत्तराई होऊ शकत नाही किंवा त्याचा फायदा तुम्हाला समजणार नाही. का असं सांगावं लागतं? कारण ही केस आहे ना 3.5 हाताची आमची, एवढ्याला टाकलं असतं आमच्यावर एवढ्याला, कारण त्या व्यक्तीचीच होती. पण ज्यानं ह्या सत्मार्गामध्ये लावला त्याचं वर्णन लय मोठं आहे. कारण ते बंधुराज आमचे आलेले आहेत, स्वतःच बंधुराज म्हणजे श्री गुरु सारिका आस्था पाटीरा का इतरांचा लेखा कोण करी. आता ह्या जवळजवळ वर्षभरात रामनवमी पासून थोडकस आजारी असल्यामुळं महादेव दादा जिनगरे ऐकून सगळ्यांच्या पाठातले आहेत ते. जिनगरे म्हटलं की महादेव जिनगरे कोणी म्हटलं तरी कुठल्यात कोणी म्हटलं तरी त्यांना चांगलं ओळखतं, इकडेही चांगलं ओळखत असणार. त्यांच्या संगतीनं जाऊन आज त्यांच्यामुळं कीर्तन करण्याची सेवा आमच्यासारखं पामाराकडे आले आणि त्यांच्यामुळे आम्ही आज या कीर्तनाला उभा आहोत. का हे सांगावं का लागतं? बरं, जे केलंय ते चांगलं. आता माझं चांगलं आहे की नाही का वाईट आहे? या रे लहान थोर याती भरती नारी नर. कारण का तुम्ही संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे. पण ते एक बार तुमचा मोबाईल समजा चार्जिंग झाला नाही तर तुमच्या अंगाचं काय काय होतं? मोबाईल वाले समजा लाईट गेली, मोबाईल चार्जिंग झालाच नाही तर काय होईल? 8 दिवस लाईट आलीच नाही, माणूस येणार होईल का शाळा होईल? बोलत चला आपल्याला लवकर हुरकायचंय आणि हसून खेळून कीर्तन करायचंय. वेळ झालाय म्हणून जर आणखी थोडं लवकर असतं ना, हसवलंही असतं आणि रडवलंही असतं. एवढं भगवंतानं भरपूर आपल्याकडे दिलंय. तुम्ही मला सांगा, समजा तो मोबाईल चार्जिंग करायची बॅटरी समजा चार्जर तुमचा जर बिघडला तर तुम्ही कुठं जाणार? इथनं बुवाकडे येणार का? सावर्ड्यात जा. बोला की नाही? भाई तर भाई, नाही तर नाही. बोला ना, बोलायला काय ऐकायला येईल असं बोला, नुसतं हसत राहू नका. ताई माई आत्ता बघा, तुम्ही सांगा मला की जर तो मोबाईल तुम्ही सांगेल मी तिथंच येणार, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी तिथंच थांबणार. बघा, तो मोबाईल चार्जिंग करायच्या ऐवजी तो चार्जर तुमचा बिघडला तर तुम्ही तो चार्जर आणायला कुठं जाणार? तुम्हाला आरवली जवळ हाय कोणतरी तिकडे बोलतोय, असंच बोलत राहा. आरवलीत जावंच लागणार, तू कुठे चार्जर आणायला. मग आपल्या ह्या 3.5 हाताची जी बॅटरी आहे ह्याला चार्जिंग करायला कुठं जायला लागल? कुठं जायला लागेल? सद्गुरूंकडे जावं लागेल, आहे की नाही? मग त्यासाठी संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि 11वा श्रीपती येणे. पण ते चाले शरीर कोणाची असते? चाले हे शरीर कुणाची या सत्य कोण बोलवितो
हरी विन. समजा आपण बघा सारासार विचार करा उठवटी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणजे अगदी सारासार किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू. आता हे तारण्याकरतानी तरुण जाण्याकरता आहे. म्हणून काय म्हटलं सारासार विचार करा गुटावटी नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्घट भव सिंधू. या सिंधू म्हणजे या सिंधू भव सिंधू म्हणजे हा सागर आहे. आणि ह्या सागरातून आपल्याला तरुण जायचंय. कुठं जायचंय बरं? जायचंय कुठं? कुठे हा कुठगिरी द्यायचंय? कुठं रातांडीत जायचंय? आरावलीत जायचंय? असं नाही ना. आपल्याला कुठं जायचंय? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने. 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 आहो बोलिले जरुसी, आहो बोलिले जरुसी, सात भावे वरताय, सात भावे वरताय. काढू संतांचे मार्ग आडराणी भरले. काढू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जरुसी, आलवारे वरताय. बोलिले जरुसी, आलवारे वरताय. काढू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. काढू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आपण आलोय कुठून? वैकुंठातून. आणि वैकुंठाला जर परत जायचं असेल तर काय करायला पाहिजे? काय करायला लागेल? बॅटरी चार्जिंग. परत कुठं आलो? मी आलो ना चार्जिंग वर. तुमच्या लक्षात होतं मी तिथपर्यंत येईन बरोबर. मग परत चार्जिंग करावी लागतेच. यासाठी संतांच्या संगतीत आणि रोज संगीतात असल्यानंतर आपली बॅटरी आपोआप चार्जिंग होत राहते. आणि भगवंताचं आपल्याला सानिध्य घडतं. म्हणजे तो हा विठ्ठल भरवा, तो आपण जे आहेत ते सगळे एकाचे 21 आहे की नाही? आपण आहे ते एकाचे. आता आडनावं तिंडावं ती ही वेगळी असतात. बरं जन्माला आले आपण नाव घेऊन आलोय नाही ना. आपण नाव घेऊन आलोच नाही. आपल्याला ओळख न करता करण्याकरता फक्त बारसं घडतात तेव्हा बारशाला आपलं नाव ठेवतात. बरं ते नाव कशासाठी असतं? ओळखण्यासाठी. आणि बापाच्या पाठीमागं सातबाऱ्याला लागण्यासाठी. विठ्ठल 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 मंडळी गवला हरी विठ्ठल हो. अशा करती हे आपलं नाव आहे. कुठलं नाव आहे? कारण आपण जो जन्माला जीव आलाय तो हम ब्रह्मास्मी. आपण स्वतःहून ब्रह्म आहातच. पण कधी कळत? सद्गुरूंनी मंत्र दिल्यानंतर. हम ब्रह्मास्मी. बरं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. कुठली वारी हो? बरं आषाढ महिना आला की वारी करायची, कार्तिकी आला की वारी करायची, आणि माय वारी आली की वारी करायची. बरं तीही वारीला महत्व नाही. स्वासी स्वासी निमुसी निमुसी वारी घडली पंढरीसी. बरं तुम्ही श्वासोश्वास किती वेळा घेता त्याच्यावर अवलंबून आहे. बरं तो नाही घेतला तर कोरोनाच्या काळातला समाज दिलाय आपल्याला आहे की नाही? नाही घेतला की कुणी किती जवळ आले किती लांब गेले. आता एकामेकाला विचारतात तरी तेव्हा मला वाटतं त्या 6 महिन्यात काही खरं नव्हतं. बरं त्या कोरोनाचा काळ असा होता सगळी गावाला आली होती आणि आम्ही गावची लोक फक्त कुठं ते राहता आम्ही कामं करीत होतो घर बांधायची. आम्हाला इथं आपल्या ह्या चाळात आम्हाला अडवलं होतं हद्दबल पोलीस पाटलाने. म्हणजे कुठे जात आहे 5-5-6 जण. आणि सगळीकडे आडकाठी होती ना हो.
इकडला तिकडं नाही, तिकडला इकडं नाही, असं होतं. म्हणजे त्या काळामध्ये कसं, आता ही झाली 5 वर्ष गेली, पण हाय तसंच आहे ना. फक्त निसर्गानं आपल्यावर काय केलाय, तुम्हाला सुधारायची संधी देतोय तो. त्यानं कोप केला म्हणजे आपण बिघडलो म्हणून त्यानं कोप केला, बरं आहे की नाही. कोपला कुणामुळं, खरं सांगा, कोपला कुणामुळं, आपल्यामुळेच पडला. आपणच त्याच्या निमित्ताचे. आपण जे घडतो, आपण जे करतो, आपण सगळे संस्कार बदलतोय. तुम्हाला मी खरं सांगतो, हा कलियुगाला सुरुवात झाली आहे. कलीची सुरुवात, कली मधली मला वाटतं काहीतरी 10 ते 15 वर्ष म्हणजे चालू आहे. आणि हे कलियुग कधी चालू झालं, श्रीकृष्ण निद्रेवत अवस्थाना बाण जेव्हा मारला तेव्हा अंत्येला जो प्राण लागला, तिथून श्रीकृष्णाचा अवतार संपला. त्या काळापासून कलियुगाला सुरुवात झालेली आहे. तिथून कलियुग चालू झालं. आणि ह्या कलियुगामध्ये फक्त कुणामुळे कलियुग थांबतय, कुणामुळे थांबतय मला सांगा. हे वारकरी संप्रदाय आहेत तोपर्यंतच. काही लोक त्याच्यावर पण बंधन आणतात, लवकर हुरका महाराज, भूक लागले, भूक लागले, लवकर हुरका. कारण का, जेव्हा कीर्तनाचा जोर येतो ना तेव्हा आपण म्हणतो हुरकायला. काय टायमाला बाबा असं झालंय माझं 26 ते 27 मिनिटात कीर्तन हुरकलेला पट्टे. किती? 27 मिनिटात, 23 मिनिटात. आणि ह्याचा पुरावा माझे चिरंजीव सांगत आहे, मालकरी आहेत, ह्या वर्षाचे मालकरी आहेत. आता त्यानं 10वी पास झालेलं आहे, काटावर का व्हायना पण पास झालाय. 55% पडले नाहीत पण पास झाला. कुणामुळे झाला? त्या भगवंतानं. कारण त्याला अभ्यासच केला नव्हता. परीक्षा दिल्यानंतर त्याला काय केला नाही, फक्त मान घातला नाही. पण त्याला 7वीला असताना सांगितलं नव्हतं. हे का सांगतोय मी? माझ्या मुळाचा मोठेपणा नाही, हे का सांगतोय. तुम्ही पण माझ्या मुळासारखेच व्हा, माझ्यासारखे कीर्तनकार व्हा. तुम्ही जरी कीर्तनकार राहिले तरी आम्ही पाठीमागे उभं राहायला तयार असतो. का असं सांगावं लागतं? आपण सारासार विचार करतोय. कुठला विचार करतोय? सारासार विचार. आणि नामकंठामध्ये या नामावरती सगळं चरित्र चालतंय. कोणतं? बघा, पास होऊन देत नाही तर नको होऊन देत, पण त्यानं 7वीला जे सांगितलं होते, पप्पा ज्या दिवशी 10वीची परीक्षा देईल त्या दिवशी मी माल घालायला मोकळा. आणि ते मी घालणार, मी ऐकणार नाही. शेवटी त्यानं रामनवमीच्या दिवशी माळ घालून घेतली. म्हणजे याच्यासाठी केला होता असं अट्टास. अट्टास करण्यासाठी गोड करायला पाहिजे. आपण विरोध केला तर बघा, मुलांच्या काही गोष्टी असतात त्या आवरून घ्यायला पाहिजेत. आपण म्हटलं तू BA कर आणि त्याला जर ITI करायचं असेल तर चालेल का? मला तो पास होईल का? नाही होणार ना, तो होऊ शकत नाही. होणार आहे का? नाही होऊ शकत. कसा होईल मला सांगा. आपण म्हटलं तुला त्याला ड्रायव्हर व्हायचं आणि आपण म्हटलं कंडक्टर होत चालेल. त्याला कीर्तनकार व्हायचं आपण म्हटलं नको तू वाजवणारा हो, चालेल? नाही ना. त्याला गायक व्हायचं आपण म्हणणार तू नको वाजवणाराच हो, तर चालेल का? नाही होणार. म्हणजे प्रत्येका समाज दिलेली जी आवड आहे, आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अभंगाचं 3य चरण. जन्मोनिया कोणी वाचेच मरे राम, जन्मोनिया कोणी वाचेच मरे राम, जन्मोनिया कोणी वाचेच मरे राम, जन्मोनिया कोणी वाचेच मरे राम.
तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम हरणीसी. कुठल्या कुळामध्ये आपण जन्माला आलो? आपण कुठल्या जन्माला आलो? कुठलं कुळ आपलं? ज्या आपण कुळामध्ये जन्माला आलोय ते कुळ आपण ज्या वैकुंठामधून जो आलेला आहे नेम, त्या नेमातून आपण जन्माला आलो. आणि आपल्यावरती जे बघा, आता तुम्ही मला सांगा, आता इथं भरपूर लोक आहेत आहे की नाही? आता ती जिकडं तिकडं आहेत, ते काय लोकांना बाहेरून कीर्तन ऐकायची सवय असते, काय लोकांना जागेवर बसून ऐकायची असते, काय लोकांना पाय लांब करून ऐकायची सवय असते. का सांगतोय मी असं? पाय लांब करून का नाही? तुम्ही कराल पाय लांब, आपलं काय म्हणणं नाही का? अहो कमरात बाद झाल्या, ढोपरं बाद झाली, करणार काय? फक्त बुवाची ढोपरं चांगली आहेत, कारण ही 10 वर्षापूर्वी गेली होती, इथून गेली होती, ती अशी मोठी सुजायची. आणि तोच बुवा आज कीर्तनामध्ये फुगड्या घालतो. कुणाची ताकद असेल ती? भगवंताची ताकद आहे का? असं का सांगावं लागतं? कारण आमची ही ढोपरं लय बेकार परिस्थिती होती, ती परिस्थितीत आम्हाला भगवंतानं बाजूला केलंय. कधी केलंय? कार्तिक वारी जेव्हा आळंदी सावरेला ते आळंदी कार्तिक वारी आमची चालू आहे. कार्तिक वारी 15 दिवस अगदी निवांत मध्ये जातात. ना घरची आठवण, ना मुलांची आठवण, नाही प्रपंचाची आठवण. का? खरा तो हाची धर्म आहे आपला. कुठला? नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. सगळा संसार कुठे टाकायचा आहे? त्या भगवंताच्या पाया जर करायचं. सगळ्यांना ज्यांना हात असतील त्याने हात वरती करा बघू. ऐकताय काय कोण? खरोखर ज्यांना हात असतील त्याने होय हसू नका, फक्त हात असतात त्याने हात वर करा. कारण हे हात तुम्हाला भरपूर कामाचा आहे, तर गरजेचं आहेत ना. हा, आणि हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाव घ्यायचं आहे. विठोबा रखुमाई, 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 हरी जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू,
जन्मोनिया गुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिसी. चौथ्या चरणामध्ये तुकोबाला सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावी गाता गीत विठोबाचे. विठाला विठाला विठ्ठल 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 तुकोबाला ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्याचं वर्णन सांगतात आणि लाटच्या चरणामध्ये चौथ्या प्रमाणामध्ये सांगतात. तुकोबार आहे काय सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आपल्या जर कोटी कुलांचं जर पुण्य असेल, एकाच कुलाचं नाही, कोटी कुलाचं जर पुण्य तुमच्या वाट्याला असेल तर तुम्ही ह्या सभा मंडपामध्ये बसून कीर्तन ऐकू शकता, नामस्मरण करू शकता. नाहीतर तुम्ही म्हटलात ना या 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 या, कोण तसा येणार? स्वतःच्या मनाने येऊन नित्य नेमन जो ऐकतो त्याची खरी श्रवण भक्ती तयार होते. श्रवण भक्ती केली भक्त मानवत्री रायाने. त्यांच्या इतकी भक्ती हनुमंतरायांसारखी भक्ती कोण करू शकत नाही. आमची झाली तरी वरवरची भक्ती आहे. का असं सांगावं लागतं? हनुमंतरायाने छाती फोडून दाखवली. कुणाला दाखवली? सीतेला काय दाखवली? छाती फोडून. म्हणलं तुझ्यामध्ये खरोखर आम्ही आहोत का? मग राम आणि सीता आता हे दोघही दिसले. आता भगवान फाडल्यावर सगळं दिसेल काय हो? दिसेल? खरंच वाटतंय तुम्हाला? तुम्हाला ढेरवलं द्यायला लागेल काय? म्हणजे आपली झाली तरी वरवरची भक्ती आहे. आपण तुकाराम महाराज होऊ शकत नाही. आपलं फक्त काम काय आहे? सांगितलेले काम ते आपण फक्त पुढं करत राहायचं आहे. बघा, आपण जो जन्म घेतलाय त्या भगवंताच्या सानिमध्ये राहायला पाहिजे. त्या सानिध्यात राहिल्यानंतर काय होतं? संतांची संगत होते आणि त्या संगतीनं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. हे सगळे कीर्तनाची रूपरेषा आहे. 9:45 झालेले आहे. तुम्ही 10, 10:30 पर्यंत म्हटलं होतं, पण तेवढं नको. पुढं जेवण, त्याच्यानंतरचा कार्यक्रम आहे. काय आहे? जाहीर कीर्तन आहे. जेव्हा जाहीर नमन आहे तुमचं, आहे की नाही? ते कसं माहिती आहे आपल्याला? जर आनंदानं म्हणजे कीर्तनच नुसतं ऐकायचं आहे ना, कीर्तनच नुसतं ऐकायचं असेल तर एकच कार्यक्रम ठेवायला. कारण का माहिती आहे? 7 ते 8 कीर्तन झाली किती बरोबर होतात. 7 ते 9 पर्यंत जी कीर्तन होती ती बरोबर. फक्त अर्धा तास जर इकडे तिकडे झाला ना तर कीर्तन करायला मागं यावं लागतं. ते करावंच लागतं. का? कारण कसं आहे माहिती आहे बघा, ज्या माणसांना आता डायबिटीस आहे, थरपरात आहे, सगळं आहे, त्यांना गोळी घेतल्याशिवाय खाल्ल्याशिवाय गोळी घ्यायला. महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जो गोळी घेतला नाही तर महाराजाला फास नाही लागणार? लागल ना. मग टायमात सगळं करावं लागतं. यासाठी सेवेला पण जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 जय विठ्ठल भैरवला हॅलो
विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मनिया कुळे वाचे स्मरे रामधरी हा चिने निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळी दे पुनीत व्हावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली आहे. तत्पूर्वी सगळे कुडगिरी कदमवाडी तील सर्व अमान्यवर सगळे आपल्याला काही नाव माहिती नाही त्याच्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही कारण तुमच्याकडे हँडबिल माझ्या हातातच नाही आलंय. मोबाईल मध्ये आता तो मोबाईल कुठे शोधायला जायचं. सेक्रेटरी खजिनदार उपाध्यक्ष खजिनदार सगळे जे मान्यवर आहेत कमिटीवरती असणारे सगळे तुम्ही मला या कीर्तनाची सेवा तुमच्याकडून जी आली ती आम्ही स्वीकारली. बरं तुम्ही सांगितली त्याने आमच्याकडे सांगितलं ते तुम्ही आम्हाला सांगितलं अशीच आम्हाला सेवा देत राहा. आमचा खर्च मोठा नसतो कारण का आम्हाला पहिलंच सांगितलंय ठेविल्या नंते तैसेची राहावे आणि चित्ती असो द्यावे. समाधान तुम्ही समाधानानं वागलात ना तर ते सगळं परमार्थ घडतो. 25, 25, 30 हजार रुपये खर्च करायला लागत नाहीत कारण जे येणार आहेत त्यांना संगतीपुरतं द्यावं लागतं. बघा ते द्यावंच लागतं आणि ते लोक देतातही पण देतात त्याच्यात गोड मानून घ्या. ही तुम्ही सेवा उपलब्धी करून दिली त्यांच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझ्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझे मला परत द्या पण चांगलं जे सांगितलंय ना ते ह्या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत अगदी जपून ठेवा. का बरं आता तुम्ही ह्या वर्षाचं जे केलंय ते तुम्हाला वर्षभर पुरणार आहे. पुरणार आहे की नाही. आज ज्या भगवंताचं कोणत्या भगवंताचं आपण जे नामस्मरण केलंय एका दिवसाचं पारायण म्हटलं तरी चालेल कारण ही एक दिवसाची भक्ती आहे. भगवंताला आपलासा करून घेण्याकरता एक दिवसाची भक्ती आहे. पण ही एक दिवसाची अखंड नामस्मरण होते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी म्हणजे आता उद्या सत्यनारायणची उत्तर पूजा होईपर्यंत तसंच चालू राहणार आहे ना बरोबर की नाही. म्हणून ते सत्यनारायणच्या कृपेपासून हे सगळं कुडगिरी गावकरांना सगळं आनंद उत्सवात अगदी होऊन दे हेच भगवंताकडं प्रार्थना करून सेवेला पूर्ण विटा. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी बोले गुरे वेले वागुळे मुतरी राजा महाराज तुम्ही नाई उचारी आगे धारम्या बोल राजा महाराज तुम्ही जित रामेश्वरा कामाया पडती राजा महाराज तुम्ही झाले समाधान तुमचे देखील आता उठावे ते म्हणाले ते नाही नारायण सुरवाईला म्हणे सापडे लागेल आता उठावे ते म्हणायचे नाही नारायण तुला म्हणे भोगला निर्वाळे ज्ञान आता उठावे ते म्हणायचे नाही नारायण